नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कसे आहात? आता काय टी परीक्षा आली. आता नेमक्या आता तुम्ही गेले घाबरून. मी गेले 6 महिने झाले सांगत होतो की तहान लागल्यावर विहीर खांदू नका, किंवा विश्वास नागरे पाटील नेहमी म्हणतात, जर शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस रक्त सांडायची गरज पडत नाही. आता 2 महिन्यात तयारी कशी होईल? माध्यम मराठी घेऊ का हिंदी घेऊ? आता सगळ्या मुलांच्या मनामध्ये काय माहिती का शंका आहे. धुमाकूळ सुरू आहे सध्या कार्यक्रम. तर घाबरून जाऊ नका. संत कबीर म्हणाले होते, संगत करो बड़ो की तो बढ़त बढ़त जाए, और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. त्यामुळं जे अनुभवी लोक आहे, गेले 10-15 वर्षाचा त्यांना अनुभव आहे, स्वतः ही परीक्षा त्यांनी दिलेली आहे, यामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे, अशा व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. म्हणजे सहज 2 महिन्यात तुम्हाला तयारी करता येईल. तर तुमची भीती दूर करण्यासाठी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की नेहमी मुलं टीची तयारी करत नाही, परंतु तलाठी, ग्रामसेवक, इतर विषयाची तयारी करतात. तर त्या तयारी करत असताना एकच असा विषय आहे की मुलं त्याचा वर्षभर अभ्यास करत नाही, तो म्हणजे तुमचा बालमानसशास्त्र. आता बऱ्याच जणांना वाटतं की बालमानसशास्त्र सोपं आहे, पण मी छाती ठोकपणे सांगतो, तुमच्या दिलेल्या त्या 5 विषयापैकी सर्वात कमी मार्क देणारा जर विषय कोणता असेल, किंवा वाटताना तो वाटतो सोपा, पण ज्यावेळेस रिझल्ट हातात येतो ना, तर चांगल्या मुलाला, जे PSI STI प्री पास झालेले मुलं आहे, ते बांधवनो ह्या TETच्या बालमानसशास्त्रात 30 पैकी कुठं 12 मार्क, कुठं 13 मार्क घेऊन येतात. परंतु ज्या मुलांनी बांधवांनो माझं मार्गदर्शन घेतलंय, माझी नोट्स वापरली, माझं पुस्तक वापरलंय, त्या मुलांना खरंच मी तुम्हाला सांगतो की कुणालाही विचारा मुलांना, TETमध्ये 30 मार्कापैकी बांधवनो आपल्या पुस्तकातलंच 25 मार्काचं विचारलं जात आहे. कारण 2013 ते 2021 या कालखंडाचा चिकित्सक अभ्यास करून, सीटेटचा अभ्यास करून, मागच्या शिक्षक भरतीचा अभ्यास करून ते संदर्भ ग्रंथ मी काय केलेला आहे, बनवलेला आहे, जो तुम्हाला या ठिकाणी काय होतोय, दिसतोय. मग तुमच्यासाठी मी खास 15 सप्टेंबरपासूनच बॅच सुरू केलेली आहे. संध्याकाळी 8 वाजता ती बॅच असते. तर आवर्जून तुम्हाला जर ही बॅच लावायची असेल तर 96 57 45 16 45 या नंबरवरती कॉल करा. मग का करायचा? तर बांधवांनो, तुम्हाला ह्या विषयाशिवाय काय नाही का, पर्यायच नाही आहे. तुम्ही किती उड्या मारा, काही करा, हा विषय जर चांगला अभ्यास केला तर हा स्कोरिंगचा विषय आहे. कसा विषय आहे? स्कोरिंगचा विषय आहे, लक्षात ठेवा. पण जर का तुम्ही याला दुर्लक्षित केलं तर मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही हा पेपर पास होणं सुद्धा काय आहे तुम्हाला जड जाणार आहे. इतकं हे काय नाही आहे, सोपा खेळ नाही. तुम्ही बघा, पेपर 1 ज्यांचं कोरं बांधवणं काय झालं आहे, 12वी झालेली आहे, DED केलेलं आहे, त्यांना पहिलाच पेपर या ठिकाणी काय करावा लागतो, द्यावा लागतो. मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इथं बालमानसशास्त्र तुम्ही बघत असाल, किती मार्काला आहे? 30 मार्काला आहे. किती प्रश्न आहे? 30 प्रश्न आहे. आणि बांधवांनो, मग आता काय करायचं? 30 प्रश्नासाठी कमीत कमी आपल्याला 18 जरी पडले तर 90 होते, पण विजय सुराशे तुम्हाला हमी देणार. इथं मी तुम्हाला 25 प्लसच मार्क पडून देणार. सध्या ऑनलाईनवर जेवढे काही मानसशास्त्र शिकवणारे शिक्षक असतील त्यांना विचारा की 25 प्रश्न 25 मार्क पडतील का? विजय सुराशे हमी देतो 25 मार्क. जर नाही पडले ना, भरलेली फी बांधवनो वापस व्याजासह वापस मागायची. पण अटच एकच आहे की लाईव्ह दररोज यायचं, किंवा मी दिलेला तो जो होमवर्क असेल, जो गृहपाठ असेल मराठीत सांगायचं, तो रेग्युलर करायचा. कारण मी व्हॉट्सअपवर मागून घेत असतो. काय असतं, पाय पसरून TV चालू आहे, इकडं आई ओरडती, तिकडं बाप ओरडतो, तुमचा कार्यक्रम सुरू आहे, दणकास नुसतंच मोबाईल लावून द्यायचा, TV पाहायची, तिकडं गाणे ऐकायचे, आणि मग असं करून पास होत नसतं माणूस. आलं का लक्षामध्ये? ते म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे कामं नव्हे. तुम्हाला जर का शिक्षक व्हायचं आहे ना, तर आधी आदर्श तुम्ही विद्यार्थी झाले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही काय होऊ शकता, आदर्श शिक्षक होऊ शकता. त्यामुळे हा इथं माझा काय आहे विषय आहे. दुसरं आणखीन जर तुम्ही बघितलं तर सेकंड पेपर कला शाखेचा, ज्याचं 12वी झालेलं आहे, DED झालेलं आहे, आणि ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, असा पेपर हा बांधवनो देऊ शकतो. दुसरा परत हा पेपर कोण देऊ शकतो? ज्याचं BED झालं आहे, आणि BED झाले म्हणजे ग्रॅज्युएशन आहेच, पण कला शाखेचा, तिथे सुद्धा बांधवनो हा माझा पेपर आहे. 30 प्रश्न, पहिलाच याचं शाखा असते बरं का, लक्षात ठेवा. बहुतांशी
वेळा. तर त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला मी सेकंड पेपरला सुद्धा सहज 25+ मार्क पाडून देईल. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जो काही विज्ञान शाखेचा आहे, आता लक्षात ठेवा इथं तुम्ही काय करू शकत नाहीये, आर्टवाले हा पेपर घेऊ शकत नाही. ज्याचं BEd BSc झालेलं आहे असाच हा व्यक्ती हा पेपर निवडू शकतो, हे एक लक्षात ठेवा. आजकाल बरेचसे यूट्यूबवाले काही सांगते, पोरं काही ऐकते, मग ज्यावेळेस नोकरी जाईन ना मग त्यावेळेस पोराला कळल. त्यामुळं ह्या पद्धतीनं अभ्यास जर केला आणि हेच विषय जर तुम्ही घेतले तर सहज मागच्या 12-13 वर्षाचा जर आपण अनुभव बघितला तर विद्यार्थ्यांना सहज मार्क पडलेले आहे, फक्त अभ्यास करणाऱ्याला. ज्याने उगा हौशे गौशे 900 फॉर्म भरते, क्लास लावते, अभ्यास करीत नाही, मग अशाचा कार्यक्रम होणारच आहे. कारण 4 लाखापैकी फक्त 4% विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो. आलं का लक्षामध्ये? बोटावर मोजणारे मुलं असतात. त्यामुळं आता ह्या ऑनलाईनचा फायदा घ्या, कारण ऑनलाईनचा हा फायदा आहे की जर एखादा टॉपिक एखादा विषय आपल्याला समजत नसेल, हव्या तितक्या वेळा हवं तितकं तुम्ही काय करू शकता, बघू शकता, तुमचं ज्ञान वाढवू शकता. हे ऑनलाईनचं सगळ्यात मोठा काय आहे फायदा आहे. मग आता गुरुजी म्हणा तुम्ही एवढी मोठी हमी कसं काय द्यायली, तर गुरुजी हमी ह्या शब्दावर द्यायले, गुरुजी गप्पाने मारत, गुरुजीला काठीणी पातळी माहिती आहे. पहिल्या पेपरला ज्ञानात्मक क्वेश्चन फक्त 15 असतात, सेकंड पेपरला बांधून 5च असतात. जे सोपे प्रश्न आहे. ज्ञानात्मक म्हणजे काय गुरुजी, की ज्या विद्यार्थ्याला प्रश्न दिल्यानंतर सण सणावळी नावं प्रकार अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्याला ज्ञानात्मक पातळी असं म्हणायचं आहे. पहिल्या पेपरला जास्त संख्या आहे, पण सेकंड पेपरवाले हो सावध व्हा, तुम्हाला आकलन घटकावरती सर्वात जास्त क्वेश्चन आहे. मग आकलन म्हणजे काय, एखादा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला सहज तो प्रश्न बांधवून त्याचं उत्तर देता येत नाही, तिथं योग्य विधान चुकीचे विधान क्रमाने लावा, जोड्या लावा, अशा पद्धतीचे बांधवून काय असतात क्वेश्चन असतात. अशा क्वेश्चनची संख्या सेकंड पेपरला जास्त असते. इथं अभ्यासच करावा लागतो. आलं का लक्षात? इथं काय असं प्रश्न येणार नाही की मानसशास्त्राचे जनक कोण, तो झाला ज्ञानात्मक, पण मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल हे आहे आणि अरिस्टॉटलच्या संदर्भात योग्य विधान निवडा, मग याला अभ्यासच करावा लागणार आहे. आलं का लक्षामध्ये? ओके. मग आता गुरुजी उपयोजन म्हणजे काय? अहो अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळं तत्वज्ञान बालकाच्या विकासाच्या संदर्भात मांडलेले अनेक उपपत्त्या त्यांनी सांगितलेले आहे. त्या उपपत्तीचं ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्याला कसं अप्लाय करणार, विद्यार्थ्याला कसं त्यांचं उपयोजन करून घेणार आहात, प्रत्यक्ष कृती त्यांच्याकडून कशी करून घेणार आहेत, असे तिथं विधानं असतात. मग अशी विधानांची सुद्धा संख्या सेकंड पेपरला 10 असती, परंतु पहिल्या पेपरला काय असते बांधवून 5च असते. म्हणून मी तुम्हाला सांगतो 30 पैकी 25 मार्क सहज पडू शकते. इथं मात्र थोडंसं काय लागतं माहिती का बांधवांनो, इथं कस लागतो, पण इथंही तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. 25 मार्क पाडणं सोपं नाही. आलं का लक्षामध्ये? आणि इथं जर 25 पडले तर तुमचं तिकडच्या अवघड जे तुम्हाला विषय वाटतात त्या विषयातले प्लस होईल. कारण सरळ सरळ गणित आहे, प्रत्येक विषयात 18 पडे तर 18×5 90 होते. मग माझे हे जे काही 18तले 25 वजा केले तर 7 जे काही क्वेश्चन आहे ते तुमचे काय होतात बांधून इतर विषयाला तुम्ही कामी येतात. म्हणून जसं मराठी विषय असेल, तुमच्या इतर आवडीचे जे विषय असतील, जे स्कोरिंग विषय आहे का त्याला आणखीन थोडं स्कोर वाढवा. म्हणजे मी नेहमी पाहतो 2 मार्कांनी TT गेली, 3 मार्कांनी गेली. आता सीटेट बऱ्याच 10-12 मुलांची माझे 1 मार्कांनी गेली राव, 89 मार्क. असे डोक्यावर हाणू घेतलं मी 2दा-3दा. आणखीन 2-3 चांगलं जर तास अभ्यास केला असता, नोट्स चांगल्या काढल्या असत्या तर रडायची वेळ आलेली नसते. त्यामुळं भावा हो की आवर्जून काय करा, लक्ष द्या, पुढे पहा. आता परत आणखीन काय तुम्ही म्हणावं, काय असं तुम्ही संशोधन केलंय तर तुम्हाला हे दुसरीकडे कुठं दिसणार नाही, ते सुराज सरकडेच हा चार्ट दिसेल 2013 ते 2021 या कालखंडात. आणि मी 21 पासून हा चार्ट सांगतो बरं का मुलांना, हो की अशी तयारी करा, अशी तयारी करा. असं जर का तुम्ही निश्चित चिकित्सक अभ्यास केला, कारण मला पुस्तक तयार करायचं होतं ना, मी आत्ता 2013ला पुस्तक लिहिलं, त्यानंतर 17ला अपडेट केलं, 17 नंतर 21ला केलं आणि 21 नंतर आता 24ला, असं 3दा मी ते पुस्तक अपडेट केलं आहे माझं. तर आवर्जून मला 21ला TET आली, मग मुलांना काहीतरी नवीन द्यायचं होतं, म्हणून मी त्यावेळी काय केलं, शोधलं की प्रत्येक टॉपिकवर किती किती क्वेश्चन येतात गड्या. तर मग मी तिथं पाहिलं बांधवांनो की मानसशास्त्रज्ञाचं योगदान हे 13 मार्काला आहे जबरदस्त, 14 मार्काला इथं अध्ययन अध्यापन आहे,
परत 14 मार्काला वेगवेगळ्या उपपत्त्या दिलेल्या आहे. मग बाकीचे सगळे घटक बांधून दरवर्षी 1 मार्काला काय होतो विचारला जातो. पण हे 3 टॉपिक ह्या पानावरती अत्यंत महत्त्वाचे. त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं आणखीन बारकाईना पुढच्या पेजवर जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल की इथं जर आपण बघितलं हे की बुद्धिमत्ता हे टॉपिक सुद्धा 16 मार्काला विचारले गेले. बालकाची वाढ आणि विकास जबरदस्त खतरनाक टॉपिक हे सुद्धा 17 मार्काला विचारले. विशिष्ट लक्ष गटातील बालक आहे 7-8 बालक आहे याच्यावर क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहे त्यावर क्वेश्चन आहे. प्रतिमानावर क्वेश्चन आहे. तुमचं शैक्षणिक मूल्यमापनावर क्वेश्चन आहे. शालेय आंतरक्रियेवर क्वेश्चन आहे आणि मानसिक घटकावर सुद्धा क्वेश्चन आहे. तर सांगायचं म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 आणि तिकडचे 3 10 हे जर मानसशास्त्राचे 10 चॅप्टर तुम्ही नीट केले ना मी शपथ सांगतो येड्याला सुद्धा नाही का बांधवांनो 25 मार्क पडतील. पण पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. लई मुलं आहे असे 12-13 मग म्हणते सर तुमचा व्हिडिओज मी पाहिला नाही मला माहितीच नव्हतं. मग आणि आमच्या इतर मुलं सुद्धा सांगणार नाही की तुला मानसशास्त्र अवघड जातं का त्या सरकडे क्लासला. आता हे कुणासाठी बॅच आहे की ज्यांनी ऑलरेडी सगळीकडे बॅच लावलेले आहे पण मानसशास्त्र चांगलं कोणी शिकवत नाही म्हणून जरी दुसरीकडे कुठे तुम्ही क्लास लावला असेल तरी बांधवांनो असं काही नसतं की एकाच ठिकाणी लावा. माणसाचे हजारो गुरु असू शकतात अनेक गुरु असतात. आलं लक्षामध्ये एकाच जणाकडून काही मार्गदर्शन नाही घ्यावं. प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य असतात. त्यामुळं असं डोक्यात घेऊ नका मग आता इथं 2-3 हजार रुपये घातले आणि मग आता इथं 500 रुपये कसे देऊ. परत पुन्हा कधी TET होईल आणि येणाऱ्या जर TET पास नाही झाले तर तुम्ही टेटला सामोरे जाऊ शकत नाही. त्यामुळं लोकांनी TET पास होण्यासाठी 2.5-3 लाख खर्च केलेले. तुम्हाला इथं 500 रुपयाने तुम्हाला काय होणार आहे बांधवांनो. त्यामुळं असं इतकंही तुम्ही आम्ही गरीब नाही लगे महाराष्ट्रातले लोक की पार लगे शिकायला 2-2.5 हजार रुपये आपण खर्च करू शकत नाही. आलं का. अपवादात्मक असतात असे आणि आम्हाला अशांना आम्ही कधी कधी मदतही करतो. पण लगे इतकंही नाही मला माहिती आहे की ज्याच्याकडे मोबाईल आहे तो 500 रुपये देऊ शकत नाही. होय काय गोष्ट आहे राव. पुढं जर बघितलं बांधवांनो आपण तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे ह्या बॅचचं काय करा या ठिकाणी तुम्ही लावा आवर्जून तुम्हाला त्याचा नक्कीच काय होईल फायदा होईल. त्यानंतर दुसरे पहा आमचे सहकारी मित्र अमोल अंतरकर सर यांची परिसर अभ्यास आणि याची बॅच आहे. प्रश्नपत्रिका विश्लेषण 250 रुपये तिची काय किंमत आहे. तर ह्याही बॅचची तुम्ही आवर्जून काय करा त्यांना कॉल करा ती बॅच लावा. आणि सगळ्याला असतं गणिताचं टेन्शन गणिताचं काय करू स्पेशल बॅचेस ह्या लक्षात ठेवा. कोणत्या बॅचेस हे स्पेशल बॅचेस आहे. तर आवर्जून तुम्ही त्यांनाही काय करा आमच्या शरद सरांना कॉल करा. एकच मिनिट हा. एकच मिनिट. तर ही शरद सरांची सुद्धा गणिताची बॅच आहे. तर तिला सुद्धा तुम्ही काय करा जॉईन करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. रात्रीची वेळ झाली आहे. कधी काही अडचण आली तर आवर्जून मला कॉल करा. मी फोन नाही उचलला तर कमेंट करा. आलं लक्षात. तुम्हाला मोबाईल नंबर माहितीचे 9657451645. एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. परीक्षेसाठी सगळ्यांना लक्ष अशा शुभेच्छा.